नमस्कार, माझे नाव शिलवर्धन राऊत. नमस्कार, माझे नाव गंगाराम संजय देशरथे. प्रयोगाचे नाव घनतेचा मनोरा. ग्लासमध्ये शेवटी मध आहे, त्यावर पाणी आणि गोड तेल आहे. त्या ग्लासमध्ये आपण सर्वप्रथम आलू टाकूया. ते आलू मधावर तरंगते, कारण मधाची घनता जास्त असल्यामुळे आलू मधावर तरंगतो. आपण त्यानंतर ग्लासमध्ये झाकण टाकूया. ते झाकण पाण्यावर तरंगते. पाण्याची घनता जास्त असल्यामुळे झाकण पाण्यावर तरंगले. तेलाची घनता कमी असल्यामुळे झाकण तेलाच्या तळाला गेले आणि अशा प्रकारे आपण घनतेचा मनोरा पाहिला.